Hi Hi friends, friends, good good morning morning. and welcome Welcome back back to to our our channel. channel. सो आज आम्ही एक वन डे पिकनिकसाठी आलोय. सो शी विल एक्सप्लेन. येस, आपली जवळ आहे, पुण्यातून जवळ आहे हे लोकेशन विच इज अ नेचर नेचर नेस्ट. नेस्ट. हां, जरासं शोधून वगैरे हे काढलं आणि हे कशासाठी आहे, दिस इज स्पेशली फॉर हुरडा पार्टी. सो समथिंग विलेज थीम अँड विलेज थिंग. आणि असं झालं आहे की आम्ही शोधून शोधून काढलं, थोडंसं ऑड डेट ठरवायचं बघितलं आणि ऑड थोडासा डेला इतकी गर्दी आहे, इतकी येस. रश आहे. माहिती नाही काय मॅनेजमेंट होईल त्यांचं, कसं होईल ते. बट वी आर जस्ट होपिंग फॉर द बेस्ट. सो स्टे ट्यून. फायनली आम्ही एंट्री केलेली आहे आणि वी रिसीव्ह अ टॅग. सगळ्यांना त्याचा टॅग लावतात. सो एंट्री झाली म्हणून आपला दिवस चुकला नाही ना पिक करायचा. गर्दी आहे पण होपफुली सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला पण एक्सप्लोर करायला होती. लुक ॲट मम्मी. मम्मीला डेफिनेटली आवडणार आहे. सो असं एंट्रन्स आहे, इथे प्लेग्राऊंड वगैरे आहे. पप्पा चालले आहेत पुढे हळूहळू हळूहळू. इकडे पण प्लेग्राऊंड आहे. इथे ट्रॅक्टर राईड वगैरे काहीतरी आहे अशी. ही ट्रॅक्टर राईड. तर आम्ही हळूहळू तुम्हाला दाखवूच पुढे हळूहळू कसं कसं हे आहे ते. आणि मॅप पण दिला आहे आणि इथे या प्रकारे असा कन्सेप्ट केला आहे की हुरडा पार्टी समथिंग लाईक दिस. हे हुरडा पार्टी आणि हा यांचा मॅप दिला आहे. डायनिंग सेक्शन आहे, पूर्ण ॲक्टिव्हिटीचं सेक्शन आहे. तिथे आपल्याला जास्त ॲक्टिव्हिटी करायची आहे. आणि हलका सेक्शन आहे ते काय ट्रॅक्टर राईड अँड ऑल, हे सगळे राईड आणि म्युझिकल थिंग्स वगैरे जे पण काय ते आपण डेफिनेटली करू. बाकीचं काय ते बायोगॅस ते सगळं आहे. श्रावी पण रीड करतीये. मिनी ॲडव्हेंचर काय ते बघा, बहुतेक ती फिल्म असणार आहे. हां, मूवीज दाखवतील Movies कुठेतरी. असणार आहे. आणि आता आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की वी हॅव टू कॅच फॉर अ ब्रेकफास्ट. आता ब्रेकफास्ट करायसाठी निघूया. लेट्स गो. आणि फोटो सेशन चालू आहे इथे. मग फोटो काढतीये. सो फर्स्ट रशचा एक्सपिरियन्स आमचा स्टार्ट झाला आहे. आम्ही दाखवतो तुम्हाला की ब्रेकफास्टसाठी किती गर्दी आहे. रांगेत थांबावं लागतं. ठीक आहे, ऑप्शन्स जास्ती आहेत म्हणून मे बी. आय होप ब्रेकफास्ट छान असावा. हां, ब्रेकफास्ट छान असावा. पण आय गेस किती किती लोक असतील आय गेस तरी अंदाजे 1000 असू शकतात. कांट से. कारण बसेस आल्यात, मोठ्या मोठ्या बसेस 40 सीटर वगैरे बसेस आल्यात आणि बाय कार पण लोक खूप आलेत. बघू आता ब्रेकफास्ट तरी मे बी मिसळपाव वगैरे दिसतोय. मिसळपाव पोहे दिसतोय. तुम्ही काय घेणार? काय घेणार ब्रेकफास्टला? पोहा. हो ना, बघू आता. तुम्ही काय घेणार ते सांगा. पोहे पोहे. मी तिकडे जाऊन बघते, बघितल्यावर ठरवते. सो आफ्टर 5-10 मिनिट्स स्ट्रगल नाश्ता आणला आम्ही लाईनमध्ये लागून. पप्पा नाश्ता करतात. नाश्त्याला सगळंच मिक्स घेतलं आम्ही. याच्यामध्ये मिसळ, पोहा, सांबर, वडा. आमचा नाश्ता करून झाला आत्ता. कसा होता नाश्ता? छान, नाश्ता छान होता. आम्हाला इडली मिळाली नाही कारण की संपली होती, गर्दी होती खूप आणि छान नाश्ता होता म्हणून ते संपलं. चहा घेऊन झाला आणि आता आम्ही नेक्स्ट ॲक्टिव्हिटीला आलो आहे. गाईज, तुम्ही म्हणत असाल प्रत्येक ब्लॉगमध्ये हे नाश्ता जेवण का दाखवतात, कारण आम्ही दोघं पण मोस्टली जास्त म्हणजे फूडी आहोत. आधी पोटोबा मग बाकीचं काय असेल ते. त्यामुळे आम्ही कुठलाच नाश्ता स्किप करत नाही. सो हा ॲक्टिव्हिटी एरिया आहे. इथे लहान मुलांची ॲक्टिव्हिटी एरिया, नारळाची झाडं वगैरे आहे.
इथं फ्री झोन काहीतरी म्हटलं ते. आता श्रावी जाणार इथे खेळायला, गेली पण आहे ती पुढे. आणि इथे भरपूर ठिकाणाहून लोक आलेले आहेत, भरपूर, आणि अजून पण येतातच आहे. असं फिलिंग येते की कुठल्या तरी लग्नाला आलोय. मम्मी पप्पांनी बेंच पकडला, जागा पकडलेली आहे. यांचा प्ले चाललाय. कशी वाटते जागा तुम्हाला? छान आहे. एकदम छान आहे. आवडली का? हो ना. तुम्हाला कशी वाटते मॅडम जागा? छान आहे, पण गर्दी खूप आहे. खूप आलेत ना, त्याच्यामुळे गर्दी खूप खूप आहे. निवांत आहे. आणि आता श्रावीला हुडकू आपण. श्रावी कुठे गेली आहे बघूया. श्रावी इथेच होती आत्ता कुठेतरी. पूर्ण प्ले एरिया आहे हा लहान मुलांचा. श्रावी सोबत अजून एक कॅन्डिडेट जॉईन झालाय गेम खेळायसाठी. ही आहे श्रावी. दुसरा कॅन्डिडेट हा. श्रावीचा खूप एन्जॉय चाललाय. आताच तिने झिपलाईन वगैरे केलं आणि आता आम्ही फेरीलँडला चाललो आहे. ही फेरीलँड. हां, त्यांनी बहुतेक वेगळं अरेंज केलंय काहीतरी. हो. इकडे स्विमिंग पूल आहे का? स्विमिंग पूल पण इथेच आहे. मी सांगू का काय काय इथे? इथे स्विमिंग पूल आहे, रिलॅक्स झोन आहे, इंडोर गेम, सायकलिंग, रेन डान्स पण इथेच आहे. आता आपल्याला शोधावा लागणार आहे तो कुठे. सो इथे काहीतरी लिहिलेलं आहे हे बघ. बोटिंग इकडे साईडला आहे. वी कॅन गो फॉर बोटिंग. हा चला आपण जाऊ. बोटिंग, ॲनिमल एरिया, चिल्ड्रन एरिया, डायनिंग, वॉशिंग. बोटिंगला जाऊ. ओके, येस, वी ऑप्ट फॉर बोटिंग. आमरस पण आहे. आपण जाऊया बोटिंगसाठी. बघू बोटिंग अवेलेबल आहे का नाही. आता श्रावी स्विमिंग करायला आलेली आहे. हा स्विमिंग पूल त्यांचा, किड्स स्विमिंग पूल. आपला श्रावीचं एन्जॉयमेंट करून झालेले आहे आणि आता वेळ झाली आहे हुरडा खाण्याची. हुरडा ॲक्टिव्हिटी चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे ओपन किचन आहे. त्यांनी सर्व काही ओपन ठेवलेले आहे आणि लकीली आज असा डे होता की ह्या नेचरनेसचे ओनर ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थोडेसे संवाद साधूयात. आणि तुमचं नाव काय? योगिनी चंद्रशेखर शितोळे. ओके. आणि कसं तुम्हाला ही आयडिया सुचली की हे नेचरनेस्ट बनवण्यासाठी? माझ्या मिस्टरांनी ॲग्रिकल्चरमधून शिक्षण घेतलेलं आहे. आणि हे हुरडा वगैरे हे तुमच्याच जागेत? आमच्या शेतात. तुमच्या शेतात? हो. ओके. आणि ह्याच्यासोबत काय काय असतं म्हणजे हुरड्यासोबत? हुरड्यासोबत शेंगदाणा चटणी, लसूण खोबरं चटणी, खोबरं मीर पोडची चटणी, गोड शेव, आणखीन तिळाची रेवडी, दही, हरभरे.
ओके, पण याच्या मागचा हेतू काय? म्हणजे तुम्ही मी एकतर शहरात राहणारी आहे आणि आम्हाला वेळ नाही मिळत. दुसरी गोष्ट फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, तर ह्या गोष्टीला आम्हाला वेळ नाही मिळत त्या गोष्टीला एक्सप्लोअर करायची. तुमचा हा कॉन्सेप्ट कसा आला तुमच्या डोक्यामध्ये की लोकांना हे माझ्या मिस्टरांनी ॲग्रो टुरिझम म्हणजे ॲग्रो कल्चरमधून शिक्षण घेतलं ना, त्याच्यामुळं हे असं लक्षात डोक्यात आलं. ओके ओके, हा खूप छान आहे हा. Thank you. आणि आम्ही नक्कीच सर्वांना सांगू की प्लीज तुम्ही या इकडे आणि एक्सप्लोअर करा. खूप छान त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि सर्व खूप खुश आहेत एक्सप्लोअर करून. थँक्यू. करते, मला सांगा तुम्ही कसं करायचं हे. ओके, अच्छा ह्याला आपण सोलतोय का हे असं? बरोबर आहे का? असं असं नाही करू शकत. हा सगळा निघला पाहिजे का? ओके, अजून आहे ना ह्याच्यात? दुसरं घे. हे अख्खा आहे का? अच्छा, जोर लावायला लागतो का खूप? त्या किती निवांत करतायत. हा, हे जरा इझी आहे. सो टाकला होता गरम करायला आणि आता त्याला थोडा वेळ झालाय. अय्या, तो असा भाजला की असा काढायचा म्हणजे चांगला गरम झालाय तो, आणि मग त्यानंतर त्याला चोळायचा असं. याला परत भाजतात का तिकडे? म्हणजे हा भाजून परत भाजायचा? अच्छा. असा हुरडा सेशन झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट सेशनला आलो, विच इज अ पॉटरी मेकिंग. आणि श्रावीच्या चेहऱ्याचा आनंद खूप छान आहे. तिथे क्ले माती खेळायला मिळालं आहे, खूपच छान. सब्जी बनाओगे क्या? हाँ, सब्जी बनाऊंगी। अच्छा, मटके में सब्जी बनाओगे? अच्छा अच्छा, और क्या करोगे? और तो कुछ नहीं। और कुछ नहीं? अच्छा, पानी भर के लेके आओगे? चला दीदी जाऊ तिकडे. ओके, बन गया तुम्हारा मटका. हाँ, दोघी करू एक साथ. इसमें सब्जी बनाना. हा, मी हे हा मम्मी मोठ्यांची हे झालं. सब्जी बनाना है इसमें. सो गाईज, आता आम्ही बनवत आहे फ्लावर पॉट. श्रावीने एक पॉट बनवला आणि आता मी फ्लावर पॉट बनवते. सो त्याचा बेस ते बनवून देत आहेत. मट्टी डाला क्या उसमें? हाँ, इसमें मिट्टी डाला था, पहले डाला था, अभी तो नहीं डाला.
तो अभी इसको पहले शेप देना पड़ता है क्या? हाँ लंबा वाला चाहिए। हम उसको ऊपर कर सकते हैं क्या? ऊपर ऊपर नहीं होगा। और ऊपर नहीं होगा, इसको ही शेप अब होगा। उसको ऊपर करेंगे तो वो टूट जाएगा। ओके ओके हल्का सा नीचे से इसको थोड़ा पतला करना है। हाँ इसमें जैसे मटके जैसी डिजाइन भी दे सकते हैं इसमें। हमको ना थोड़ा सा ऐसे लंबा वाला चाहिए था, लंबा ऐसे जितना लंबा हो सके वैसा। हाँ यस अब इससे ज़्यादा लंबा नहीं होगा। हात धुणे माई. हो. हे बघ पोट 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 ये. ठीक है और घुमाओ। बस वेरी गुड। सो गाईज असा होता आज आमचा वन डे पिकनिक प्लॅन विथ फॅमिली आणि विथ नेचरनेस. आणि जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता, खूप म्हणजे खूपच एक्स्ट्रीमली छान होता. मग तू काही इनपुट देऊ शकशील? मी देते, पण खूप छान एक्सपिरियन्स आय गेस मी आणि श्रावीने एक्सप्लोअर केलं टू बी व्हेरी ऑनेस्ट. खाण्यापिण्याबद्दल द नेचरनेस इज व्हॉट यू से 5 on 5 स्टार्स. अप्रतिम आहे त्यांचा एक्सपिरियन्स. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगायचं म्हणजे स्टार्ट टू एंड त्यांचं असं वाटलं की आता खूप आम्ही येत होतो तेव्हाच इतकी गर्दी होत होती तिथे, पण करता करता दे हॅव गुड मॅनपॉवर. सो मॅनेजमेंट तिथलं खूप छान आहे. हर एक ॲक्टिव्हिटीसाठी असं नाही की तिथे गर्दी होती. फॉर एक्झाम्पल एक स्टार्टिंगला काय आपण बघितलं होतं तिथे झिप लाईनिंग असेल तर झिप लाईनिंगला एक क्राऊड जात आहे, स्विमिंगला एक क्राऊड जात आहे, मग ट्रॅक्टरला एक क्राऊड जात आहे. असं इट इज गुड मॅनेजमेंट इन शॉर्ट खूप छान होती, छान आहे. आणि स्पेशली म्हणजे त्यांनी फर्स्टली ब्रेकफास्ट दिला आम्हाला. ब्रेकफास्ट नंतर 11:30ला गरमागरम हुरड्याची पार्टी झाली. त्याच्यानंतर लगेच लंच पण होतं. लंचनंतर परत रस होता, ऊसाचा रस, आणि नंतर हाय टी होती, म्हणजे त्यासोबत पकोडे वगैरे होतं. पण आम्ही इतकं हुरड्यामध्ये आणि लंचमध्ये फुल झालो की आम्ही चहा आणि पकोडे स्किप केले. आणि मेन म्हणजे अजून थँक्स म्हणायचं झालं तर तिथले जे ओनर आहेत नेचरनेसचे, ते मिस्टर अँड मिसेस शितोळे, ते पण आम्हाला पर्सनली भेटले. त्यांनी पण त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले की किती लोक होतात, किती मॅनेज करावं लागतात. पण हॅट्स ऑफ टू देम, म्हणजे एवढा क्राऊड मॅनेज करणं, तिथले लेबर्स मेंटेन करणं ते म्हणजे खूप छान गोष्ट. आणि त्या ताई सांगत होत्या की 8-8 वर्ष जुने, म्हणजे जेव्हा ते स्टार्ट झालं तेव्हापासूनचे एम्प्लॉईज त्यांच्याकडे अजून आहेत कामाला. आणि आम्ही ॲक्च्युली टू बी व्हेरी फ्रँक कॅमेऱ्याची बॅटरी संपली, त्यामुळे आम्हाला लंच तुम्हाला शूट करता आला नाही. पण आमच्या वर्डवर तुम्ही हे करता, डाऊट घेता तुम्ही नक्की व्हिजिट करा. फॅमिली व्हिजिट आहे, लहान लेकरांना घेऊन जा, मोठे पण जाऊ शकतात. कारण मी सुद्धा एन्जॉय केले खूप जास्ती, रोहितला पण मी घेतलं एन्जॉय करायला. सो आणि मोठे लोक पण जाऊ शकतात, लहान लेकरं तर खूप खूप एन्जॉय करू शकतात. तो नक्की जा, व्हिजिट करा, खूप छान आहे.
सो आमच्याकडून एकदम म्हणजे फुल ऑन थम्सअप, काही 5 स्टार सगळं म्हणा. मॅनेजमेंट व्यवस्थित, ॲक्च्युली सगळं व्यवस्थित आणि सगळं म्हणजे ऑर्गॅनिक. हुरडा पण त्यांच्याच फार्ममधला होता. गुळाची ढेप वगैरे पण ते तिथे होती, ते पण छान होतं. त्यांनी एक लंचमध्ये खिचडी टाईप होता काहीतरी, ज्वारीची का गव्हाची मी नीट नाही सांगू खिचडा. शकत, बट ती ज्वारी असते ती ह्या सीझनमध्ये मिळते. त्या ज्वारीचं खीर असते, खीर स्वीट स्वीटमध्ये असतं होतं ते. पण ते स्वीट इज नॉट मेड अप ऑफ शुगर. त्याच्यामध्ये गुळ आणि तूप. वगैरे असे होऊन मी ते awesome खाल्लंय, होतं ते. छान होतं. छान त्याला होतं. काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे मी लक्षात ठेवते. पण मला नाव खरंच माहिती नाही. पण ती डिश आहे ती ह्या सीझनमध्ये मिळते आणि ती बाजरीची असते. हां. हो ना? येस. सो ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्ही पण नक्की जावा नेचरनेसला, नक्की व्हिजिट करा आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. ओके, बाय.